गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रस्ताव पाठवावेत। त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजनमधून मंजुरी दिली जाईल। त्याचबरोबर पूरग्रस्त जनावरांसाठी गोकुळच्या माध्यमातून वैरणीची व्यवस्था करू अशी माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली। शनिवारी इचलकरंजीतील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील छावणीला भेट देत त्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला। नामदार मुश्रीफ म्हणाले, सध्याची पूरस्थिती लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीने अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत। शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती संदर्भात आवश्यक उपाययोजनांसाठीचे प्रस्ताव पाठवून द्यावेत। त्यांना जिल्हा नियोजनमधून तात्काळ मंजुरी दिली जाईल अशा सूचना आयुक्त दिवटे यांना दिल्या। आयुक्त दिवटे यांनी छावणीतील आवश्यक सोयीसुविधांची माहिती देत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांची चहा, नाश्ता आणि 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली। शहराला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही। लहान मुलांची वैद्यकीय तपासणी विशेष डॉक्टरांकडून करण्यात आली असून इतर पूरग्रस्तांची तपासणी केली जाते। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार सुरेश हळवणकर, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विठ्ठल चोपडे, डॉक्टर राहुल आवाडे, रवींद्र माने, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, राहुल खंजिरे, संजय कांबळे, भाऊसो आवळे, पैलवान अमृतमामा भोसले आदी उपस्थित होते। काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि पाण्याचा विसर्गही हिप्परगी धरणातून आणि अलमट्टीतून वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे पाणी लवकर जाईल। धरणातसुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आहे। वाटतं हे संकट हे लवकर दूर होईल असं मला वाटतं। आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त कुटुंब आपल्या जिल्ह्यातली आपण हलवलेली आहेत। त्यामध्ये जवळजवळ 504 लोक आपल्या इचलकरंजी शहरातील इथं स्थलांतरित केलेले आहेत। आम्ही पाहणी केली आता या निवारा केंद्रामध्ये, तर अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे। जनावरंसुद्धा काहीतरी 60वर आहेत, त्यांची चाऱ्याची व्यवस्था आपण केलेली आहे। मला वाटते आरोग्याची तपासणी, लहान मुलांना दूध याची सगळी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। मी आयुक्तांना आता सूचना करतो या महापुराच्या ह्याच्यामुळं आता तुम्हाला काय ताबडतोब लागत असेल की ज्याच्यामुळं महापुरामध्ये तुमचा त्रास होणार नाही, त्यासाठी काय शोधून देऊ। आणि आता जसं आता तुम्ही एक चर काढलेली आहे, त्याच्या 2-3 चर काढा आणि ते लगेच कलवट व्यवस्थित करून द्या। सर, कर्नाटक त्यानं आमचे लोक संपर्कात आहेत। जिल्हाधिकारी आमचे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी संपर्कात आहेत। आमचा एक डेप्युटी इंजिनियर तिथं आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि मला वाटतं 3 लाखापेक्षा जास्त क्युसेस पाणी हे अलमट्टीतून सोडलं जात आहे आणि 2.5 लाखापेक्षा जास्त क्युसेस हिप्परगीतून सोडलं जात आहे। धन्यवाद।